महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वाढल्या आहेत। अनेक ठिकाणी उमेदवारीवरून आक्षेप घेण्यात आले असून काही प्रकरणे न्यायालयात पोहोचलीत। दरम्यान प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी तयारी सुरू आहे। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून निवडणूक आयोग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। दिल्लीमध्ये वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजनांचा आढावा घेण्यात आलाय। तर दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस धुक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्यात। नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। उत्तर प्रदेशामध्ये आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आलाय। जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून संयुक्त बैठकीचा सिलसिला सुरू आहे। संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सार्वजनिक ठिकाणी देखरेख वाढवण्यात आली। नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासन सज्ज करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। कर्नाटकात पाणी पुरवठा आणि सिंचन प्रकल्पाबाबत सरकारकडून आढावा घेण्यात आलाय। काही भागात पाणी टंचाईची समस्या जाणवत असून त्यावर उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आलेत। आगामी उन्हाळा लक्षात घेता जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनावर भर दिला जात असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। तामिळनाडूमध्ये शिक्षण विभागाकडून शालेय पातळीवरील नव्या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांवर भर देत शाळांमधील पायाभूत सुविधा सुधारण्याचं काम हाती घेण्यात आले। शिक्षण, प्रशिक्षण आणि डिजिटल शिक्षणावरील लक्ष केंद्रित केलं जात असून या निर्णयाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल असं प्रशासनाचं म्हणणं आहे। राजस्थानमध्ये थंडीची तीव्रता वाढताना दिसत असून अनेक भागांमध्ये किमान तापमानात घट नोंदवली जात आहे। या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून नागरिकांना, विशेषतः लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले। गरज नसल्यास पहाटे आणि रात्री बाहेर जाण्याचं टाळावं असं सांगण्यात आलंय। गुजरातमध्ये औद्योगिक गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाबाबत सरकारकडून आढावा घेण्यात आलाय। विविध जिल्ह्यांमध्ये रस्ते, वीज आणि पाणी पुरवठा सुधारण्यासाठी काम सुरू आहे। तर रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी खासगी क्षेत्रातील समन्वय वाढवण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले। प्रशासकीय आणि कायदा पश्चिम बंगालमध्ये काही भागांमध्ये स्थानिक प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून शांतता समितीच्या बैठकांचा सिलसिला सुरू झालाय। कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येते। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनाने केले। बिहारमध्ये सार्वजनिक वितरण संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आलाय। गरजू लाभार्थ्यांपासून धान्य वेळेत पोहोचवावं यासाठी प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्यात। काही जिल्ह्यांमध्ये तक्रारीची दखल घेत सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आलेत। मध्य प्रदेशात रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते। पाणी व्यवस्थापन आणि खताच्या उपलब्धतेवर भर देण्यात आला आहे। तर पीक स्थितीचा आढावा घेत आवश्यक ठिकाणी मदत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आलेत। पंजाबमध्ये थंडीचा प्रभाव कायम असून अनेक भागांमध्ये धुक्याचं प्रमाण वाढलंय। यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आणि आवश्यक खबरदारी पाळण्याचं आवाहन करण्यात आले। आसाममध्ये काही भागातील पाणी पुरवठा आणि नळ पातळीवर प्रशासनाकडून लक्ष देण्यात येत आहे। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी निर्देश देण्यात आले असून स्थानिक प्रशासनाने नागरिकांशी समन्वय वाढला आहे। परिस्थिती नियंत्रणात असल्याचं अधिकृत सूत्राने सांगितलंय। हरियाणामध्ये तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर प्रशासनाकडून विविध योजनांचा आढावा घेतला जातोय। तर सरकारी भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्यात। खासगी क्षेत्रातील रोजगार संधी वाढवण्यासाठी उद्योगांसोबत समन्वय साधला जात असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। तेलंगणामध्ये सिंचन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आलाय। तर शेतीसाठी पाणी पुरवठा सुरळीत राहावा यासाठी कालव्याची दुरुस्ती आणि पाण्याचे नियोजन करण्यासाठी शेतकऱ्याच्या अडचणी सोडवण्यासाठी कृषी विभाग सक्रिय असल्याचं सांगण्यात आलंय। आंध्र प्रदेशामध्ये ग्रामीण आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी नव्या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येतोय। माता व बाल आरोग्य कार्यक्रमावर विशेष लक्ष केंद्रित केलं जात असल्याचं
प्रशासनाने स्पष्ट केले। ओडिशामध्ये हवामानातील बदल लक्षात घेता प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आलाय। किनारी भागांमध्ये यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून मच्छीमारांना नियमित सूचना दिल्या जात आहेत। परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येते। तर ह्या होत्या देशातील विविध राज्यातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच ताज्या, अचूक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।